ऐसे मृग जल जैसे सोचपन ऐसे मृग जल जैसे सोचपन ऐसे पोटियाचे पिसे पुरा फोडी खोटियाचे पिसे पुरा फोडी मृग जलदीसे साच बनैसे मृग जलदीसे साच बनैसे मृग जल जैसे सोचपन मृग जल जैसे सोचपन मृगजळाची नदी तुम्हा आम्हाला दिसते, सूर्याला दिसते आणि हरणाला दिसते. पण हरण त्या मृगजळाच्या नदीकडे पाहिल्यानंतर पाणी प्यायचंय म्हणून धावत राहतं. तसं तसं त्याला ती नदी पुढं पुढं दिसते, पुढं पुढं धावतं, पुढं पुढं धावतं. पण असं म्हणतात धावता धावता तहान लागलेली असते आणि शेवटी ऊर फुटून मरत हरण. पण पाणी भेटत नाही त्याला. का बरं पाणी भेटलं नसन त्याला? नव्हतंच ते हरिशेठ. हा म्हणून ज्ञानेश्वरी लय बारकाईनं ऐकावं. कारण पाणी का भेटलं नाही तर ती मृगजळाची नदी होती, पाण्याची नव्हती. पण हरण त्याच्या पाठीमागं धावलं. माणसाने बी मृगजळ पाहिलं, पण माणसाने ओळखलं ही पाण्याची नदी नाही, हे मृगजळ आहे. तसं संताला बी संसार दिसतो ना, दिसत नाही असं नाही. संत बी संसारामध्ये राहतात ना, नाही असं नाही. आपल्यासारखेच त्यांना मुलं बाळ बायका मुलं सगळ्या गोष्टी आहेत ना, नाही अशा नाहीत, परंतु ओळखून करतात. माणसाला मृगजळाची नदी दिसते पण त्याच्या मागे धावत नाही. आणि सूर्याला विचारलं का हो तुमच्या प्रखर तेजामुळे मृगजळाची नदी तयार झाली? ते म्हणले आपल्याला काही माहित नाही. सूर्याच्या दृष्टीनं हाय काय नाही काय, तसं देवाच्या दृष्टीनं संसार झालाय काय नाही काय. संतांच्या दृष्टीनं दिसतोय पण खोटा आहे, आणि तुम्हा अज्ञानाच्या दृष्टीनं दिसतो आणि खरा म्हणून आपण पळतो पळतो पळतो. हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं. थांबायचं कुठं? म्हणले हा सुख भेटल्यावर थांबायचं. पण सुख भेटन कधी? हा भेटन म्हणले कधीतरी. जसं तो कोल्हा पळायला लागला, पळायला लागल्यानंतर त्या ठिकाणी असणारा ते कोल्ह पळायला लागल्या म्हटल्यानंतर दुसरं बी पळायला लागलं. कारण ते वड्यात झाडाखाली बसलं होतं, वरून फाटी आली, त्याला पळायला लागलं ते भीतीनं. आणि कोल्ह पळायला म्हणून लांडगा भेटला. म्हणले कोल्हे दादा का पळायला? आसमान गिर रहा है, जिना है तो भागो आणि मरना है तो ठहरो. त्याला वाटलं कशाला मरायचं, पळा याच्या बरोबर. ते लांडगं बी पळायला लागलं. पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक गाढव भेटलं. का पळायला लागलं? म्हणजे आसमान गिर रहा है, जिने येतो भागो मरना येतं ठर. गाढव बी पळायला लागलं. पुढे गेल्यावर वाघ भेटला. म्हणले का पळायला लागले? आसमान गिर रहा है. वाघ बी पळायला लागलाय. सगळेच पळायला लागले. पळता 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 गाढवाच्याच नंतर लक्षात आलं आता पळायचं तरी कौरक. ते गाढव वाघाला विचारलं, ते म्हणजे मला माहित नाही. मागं विचारा लांडग्याला. लांडग्याला विचारलं कौरव पळायचं नाही, मला माहित नाही. कोलोबाला विचारा आपला प्रमुख आहे देव. कोलोबा कौरव पळायचंय म्हणले, जिथं आभाळ टेकत नाही तिथपर्यंत. द्रष्टांत संपला आहे का नाही? आता आभाळ कुठं टेकलेलं आहे का? आणि यायचं पळणं थांबणार आहे का? तसं सुख संसारात मिळेल का? आणि पळणं थांबन का? विठ्ठल जे जे विठ्ठल. बघा ज्ञानोबरांच्या दोनच ओव्या घेतो, आपला वेळ झाला. हे असो आवघी बोली सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुशकाशी. एखादं त्या ठिकाणी असणारा जे काही उंदीर आहे, तो उन्हा सावलीचा शोध करत 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 त्या ठिकाणी पळायला लागला, फिरायला लागला. त्या ओढ्यात एक विषारी नाग फणी काढून त्या ठिकाणी असा उन्हाला फणी काढून त्या ठिकाणी बसलेला होता. त्या उंदराने पाहिल्यानंतर त्याच्या फणीच्या सावलीला जाऊन उंदीर मस्त बसला. म्हणला वा काय गार सावली, जरसा का आराम करू इथंच आपण 2-3 तास. पुढं सर्प फणीच्या सावलीला. आणि उंदीर झोपला ना हो मस्त सर्प फणीच्या सावलीला.
आता त्याला झोप लागन का कायमचीच लागणार आहे? कायमची झोप लागली. त्याला सावली भेटन, झोप लागन, पण कौरक जोपर्यंत सर्पाचा डोळा त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत. एकदा सापाची नजर गेली की उंदीर पेड्यासारखाच संपला म्हणून समजायचं. तसं सर्पफणीची सावली म्हणजे विषयाचं सुख आपल्याला आहे नाही असं नाही, परंतु ती सर्पफणीची सावली आहे. एक दिवस त्याचं रूपांतर दुःखात होणार आहे. मी बोलत नाही, ज्ञानोबा राय आपल्याला सगळ्यांना सांगतात. पटलं ना? जाऊ मग उद्या. जायचं नाही काय नाही, पण पटून करायचं सगळं, आहे का नाही? जैसा आमिष कवळू पांडवा मिनू न सेवी. आता लयला मट्या वय, आता एकच होईल. हे प्रपंचातलं सुख म्हणजे कसं आहे? ज्ञानोबराय म्हणतात, हे विरक्ताची दिठी जैसे न्याहाळी जे किरटी, हे पंडुरोगाच्या पुष्टी सारिखे दिसे. तुम्हा आम्हाला बरं वाटतंय बाबा, हा मोठा तो मोठा, त्याच्यापेक्षा तो मोठा आमदार खासदार आहेत बाबा, हे वा वा वा, यांचं काय पद आहे, त्यांचं काय पद आहे. पण जे विरक्त माणूस आहे, संत माणसाच्या दृष्टीनं हे सगळ्यांचं पद, सगळ्यांचं मोठेपणा आणि संसारातलं जे काही आकर्षण, संसारातलं बेगड सगळं त्यांच्या विरक्ताच्या दृष्टीनं पंडुरोग झालेल्या माणसाचा सुटलेल्या अंगा पद्धतीने. एखाद्या माणसाला पंडू नावाचा रोग व्हावा आणि मग तो असा त्या रोगाने तो फुगतो, म्हणजे तो सुजतो. त्या रोगाने तो काय होतो? अण्णा, पंडुरोग झाल्यानंतर तो सुजतो. तुम्हा मला पाहताना वाटतं काय पैलवान आहे, काय पैलवान चालला. पण ज्याला माहिती आहे, डॉक्टर म्हणतो नाही नाही हो पैलवान नाही, याला रोग झालेला आहे. याचं जे सुटलेलं अंग आहे ना, हे रोगाने सुटलेलं आहे. तसं संसारातलं दिसणारं जे काही आकर्षण आहे, हे रोगाचं आहे, पंडुरोगाचं सारखं आहे. त्याचा काही उपयोग नाही ज्ञानोबरात. म्हणून माऊली म्हणतात, विषय भोगी जे सुख. ते याचं झाड असतं ना, ते रुटीचं झाड, त्याला बोंडे आलेले असतात. आणि एखादा प्रवासी चाललेला माणूस, त्याला भूक लागलेली असते, तो म्हणतो वा वा काय सुंदर फळं येतो, हे जर फळं खाल्ले तर माझं पोट भरण. आणि म्हणून तो तिथं थांबतो आणि त्या रुटीच्या झाडाच्या त्या बोंड्या तोडतो आणि तो खातो तो. आणि खाल्ल्यानंतर थोड्याच वेळामध्ये तो आंधळा होतो. का? कारण ते रुटीच्या झाडाचे जे बोंड आहेत ना, ते विषारी आहेत. तसं प्रपंचाचं सुख म्हणजे रुटीच्या झाडाच्या बोंडासारखे आहेत. आपण खातो, पण परिणाम मात्र त्याचा कशात होतो? दुःखामध्ये होतो, जन्म मरणामध्ये होतो, दुःखामध्ये होतो, वासनेमध्ये होतो, अनेक यातना भोगण्यामध्ये होतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून विषय जे सुख ते साध्यंतचे जाण दुःख. आता मात्र ज्ञानोबराय राग राग बोलले, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. जास्त काही नाही बोलले, फक्त मूर्ख म्हणले आपल्याला. तसं काही वाटू देऊ नका. आणि आपल्याला काही वाटत नाही, आपण कोटग्याला आज नाही, कालचा कोटगा आज नाही. माऊली त्या ठिकाणी हे सगळं कळून देखील त्या ठिकाणी जो ऐकत नाही, माऊली साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये थोडस बोलले, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. त्या ठिकाणी जे दुर्गंधीतले किडे असतात, जे गटारातले किडे असतात, त्यांना ती दुर्गंधीच चांगली वाटते. त्यांना जर काढलं, बाजूला ठेवलं, तर परत पुन्हा ते गटारामध्ये जातात. माऊली म्हणतात, हे अंतरने नती बापुडी म्हणून आगत्ते सेवने घडे. काही माणसं फक्त विषयासक्त होतात, विषयासाठी नाही ते करतात. याची टोपी त्याच्या डोक्यात नसले खून खराबी वगैरे त्या ठिकाणी करतात. माऊली त्याच्याकरता सांगायला लागलात. आणि निषिद्ध विषय भोगतात हो. त्यांना काय त्या ठिकाणी चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, कोणाचं कळत नाही, इकडचं कळत नाही, घरचं नाही, दारचं नाही, फक्त चोऱ्या लबाड्या करायच्या आणि पैसा आणायचा. अशा पद्धतीनं निषिद्ध पद्धतीनं जे व्यवहार करतात ना, ज्ञानोबराय त्यांना श्वान म्हणतात. श्वान, जो गावातला श्वान असतो, मोकाट कुत्रा असतो, तो कुठेही तोंड घालतो. तो असं बघत नाही की हे उष्ट ताट आहे, हे सडलेलं आहे, किंवा हे त्या ठिकाणी असं आहे तसं आहे. कुठेही ते कुत्र तोंड घालतंय ना. निषिद्ध विषय सेवन करणारे ज्ञानोबराय त्याला नुसतं मूर्ख म्हटले नाही, श्वानाची पदवी दिली त्याला. श्वान म्हटले, नुसतं श्वान म्हटले नाही, तर पुयपंखीचे किडे म्हटले. पुयातले, पंखातले, चिखलातले आणि शेणातले आणि त्या ठिकाणी जखमीत पुवामध्ये झालेले जे किडे असतात ना,
जे आळ्या असतात ना त्यांना त्यांना तेच परत ते सेवन करतात. आपल्याला मात्र चिळस येते, पण ती चिळस येत नाही त्याला. मनोनी आगत्ते म्हणून पुन्हा पुन्हा निषिद्ध विषय सेवन करतो, कळत नाही त्याला. सांगे पुय पंखीचे किडे काय चिळसी घेते. सुंदर प्रकारे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात संसारातलं जे सुख आहे ना अशा पद्धतीनं दुःख संबंध सहज सुख आहे, नोहे नोहे क्षणिक आहे, दुःख रूप आहे, गटारातल्या पाण्यासारखं आहे. अशा पद्धतीनं ते आपल्याला परत दुःखामध्येच त्याचं रूपांतर होणार आहे. म्हणून माऊली म्हटले तुम्हाला ते सुख नाही देणार, मी सर्व सुखाचा अधिकारी करील. आणि ते सर्व सुखाचा अधिकारी कशाने करील? माझ्या ज्ञानोबराय म्हणतात माझ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने करील. पण तुम्ही मात्र सर्वनाच्या रूपाने येऊन बसा. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. महाराज साध्या सुध्याने नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली प्रतिज्ञा, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम, अगदी आपले 10 मिनिटं राहिले आहे का नाही? 10 मिनिटांमध्ये थोडं चरित्र बघू. थोडं लवकर संपवायचं होतं पण ते आता ओव्या लागले बरं का. हे बघा आपलं काल त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं चरित्र चालू आहे. माऊलींच्या वडिलांचं चरित्र त्या ठिकाणी आपण पाहत आलेलो आहेत. संन्यास घेऊन पुन्हा ग्रस्त आश्रमी झाले माऊलींचे वडील. काय नाव आहे त्यांचं माऊलींच्या वडिलांचं? वा, विठ्ठलपंत. आणि ते काही संन्यासी म्हणजे असे झाले नव्हते, त्यांच्या गुरुने आज्ञा केली होती म्हणून झाले होते. संकेत झाला होता सिद्धेश्वरांचा, दृष्टांत झाला होता, स्वप्न साक्षात्कार, देवाच्या इच्छेने ते ग्रस्ती बनले होते. परंतु आळंदीच्या लोकाला मात्र ते रुचलं नाही, त्यांना ते पटलं नाही, त्याला खरं वाटलं नाही. आणि त्यांनी ज्ञानोबरायांच्या वडिलांची म्हणजे विठ्ठलपंतांची आणि माऊलींच्या आईची त्यांनी त्या ठिकाणी असणारी फटफजिती करायला, छळ करायला सुरुवात केलेली आहे. उपवास करू लागले, जाती बाहेर त्या ठिकाणी टाकलेला आहे, घरात घ्यायला तयार नाही, त्यांना कोणता मान देत नाहीत, बोलत नाही त्यांच्याशी. त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी चांबाराला सांगितलं यांच्या चपलाशिवाय द्या, धोब्यांना सांगितलं कपडे नाही, त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं. 12 बलुतेदार पद्धती राहायची पूर्वी काळामध्ये. सगळ्यांना सांगितलं यांना कोणतंही काही मिळू द्यायचं नाही. कुंभारांना सांगितलं गाडगं मिळू द्यायचं नाही. शिपाया त्या शिंपीला सांगितलं यांचे कपडे शिवू द्यायचे नाहीत. सगळंची सगळं गावातलं त्यांना बंद केलं. नोहे नोहे त्यांचं येणं बंद, जाणं बंद, त्यांच्याशी बोलणं बंद. उपासात्मक जीवन जगत असताना माणसाला अत्यंत अपमान वाटतो. त्याच्यासारखं दुःख माणसाला दुसरं कोणतंच वाटत नाही. तुम्ही काही देऊ नका, घेऊ नका, पण उपासात्मक जीवन त्या ठिकाणी निर्माण झालं. विठ्ठलपंतांना कोणी बोलत नाही. काय म्हणू लागलेले आहेत? विटंबिली काया नाशिला परमार्थ, वेद बाह्य अनर्थ केला येणे. ते पैठणचे ते आळंदीचे ब्राह्मण म्हणू लागले वेद बाह्य अनर्थ केला. कामलोभी जर होता तर संन्यासी कशाला झाला होता हा? कामलोभी तरी का झाला संन्यासी? नेले पूर्वजाशी. अरे यांनी पूर्वज तर अधपतनाला नेले हो. त्या ठिकाणी संन्यासी होऊन भार्याशी संबंध स्वप्नी हे निषिद्ध देखावे ना. छे 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 छे, आम्ही तर हे स्वप्नात पण आम्हाला देखवणार नाही बाबा. आणि घेऊन या पत्नी पहुडी हा शेजेशी, पापात्मा संन्यासी पापरूपी. काय बोलू लागले महाराज? जर संन्यासी व्हायचं होतं तर आता पुन्हा पत्नीला का वर त्या ठिकाणी असणार? पापात्मा म्हणू लागले हे.
जननिंदेची येते लाट शांती उदरी. हो, विठ्ठलपंत शांत राहिले, समुद्रासारखे खोल त्यांचं असणार अथांग त्यांचं हृदय होतं महाराज. सगळं पोटामध्ये घेत होते. जसं समुद्रामध्ये नाना प्रकारचे असणारे मासा मगरा वगैरे असतात, ते उन्मत्त असतात, समुद्रातून इकडे तिकडे जातात, पण समुद्र त्याची काही खंत करत नाही. त्या पद्धतीने विठ्ठल पंतांना मात्र राग येत नाही. राग आणायचा प्रयत्न करतात, हे अनेक प्रकारचे बांधतात. शेवटी एवढंच नाही तर विठ्ठल पंतांचे जे काही सासरे होते, सिद्ध पंताला सांगितलं तुमच्या घरी ठेवायचं नाही, नाहीतर तुम्हाला आम्ही वळीत टाकू. या विठ्ठल पंतांना इथं ठेवू नका, तुमच्या मुलीला इथं ठेवू नका. शेवटी ती चालीरीती असल्यामुळे त्या सिद्धो पंताला उमाबाईचा नावीलाज झाला आणि त्यांना सांगावं लागलं, जावई बापू तुम्ही आता तुमचं बघा. असं सांगितल्यानंतर मग तर खूपच वाईट वाटलं, कारण त्यांची स्वतःची मुलगी म्हणू लागली, मी एकुलती एक तुमची मुलगी आहे आणि तुम्ही आम्हाला कुठं काढून देणार. सिद्धो म्हणत रडू लागले, मुली नावीलाज आहे, पूर्वीचा काळच तसा होता हो. त्या ठिकाणी रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी अत्यंत अवघड होते. हे सगळं आता नाही राहिलं. हे सगळं आता ना, तुम्ही नाही तर तुमचे बाप दुसरे जा तिकडं, तुम्ही नका बोलू आम्हाला, दुसरे बोलते. आता तसं राहिलं नाही. पूर्वीच्या काळात हे सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणून मुलगी त्या ठिकाणी, परंतु सिद्ध पंतांनी सांगितलं कुठंतरी झोपडं बांधून राहा तुम्ही. विठ्ठल पंतांनी निर्णय घेतला, जवळच असणारं सिद्ध बेट आहे, आळंदीपासून दूर आहे. सिद्ध बेट म्हणजे जंगलामध्ये गेले. आजानू वृक्षाची तिथं बाग आहे, तिथं खोपटी बांधली, एक त्या ठिकाणी झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये विठ्ठल पंत आणि रुक्माबाई राहू लागले. असं करता करता त्या ठिकाणी असणारा प्रपंचाला त्यांची सुरुवात झालेली. खोपडी बांधून राहतात त्या ठिकाणी. ब्राह्मण मंडळी त्यांना आळंदीमध्ये येऊ देत नाही. विठ्ठल पंताला सांगितलेलं चूल पेटायची नाही, अग्नीला शिवायचं नाही. तुम्ही बघा किती प्रतिबंध होता, कारण तो आता संन्यासी पतीच झालेला आहे. अग्नीला शिवायचं नाही तो, आणि शिजून काही खायचं नाही. भिक्षा डुडुळ गावाला, तिथून जवळच गाव आहे, भिक्षा मागायला येऊ लागले विठ्ठल पंत, पण लोक भिक्षा पण द्यायनात. मग विठ्ठल पंत तिथूनच जवळ गाव आहे डुडुळगाव म्हणून, आळंदीच्या पलीकडे. त्या डुडुळगावच्या लोकांनी मात्र त्याला जगवलं बरं का. पण आळंदीच्या जवळच केळगाव आहे, त्या केळगावला जाऊन त्या ठिकाणी ते भिक्षा मागून आणायचे आणि विठ्ठल पंत त्याच्यावरती असणार आपलं जीवन जगू लागलेले आहेत. असं करता करता द्विजे वाळी येले जगी सांडी येले. आप्त वर्गाने पण त्यांना सोडून दिलं, स्वैर्या धायऱ्याने पण विठ्ठल पंताला सोडून दिलं. त्यांना बोलणं, त्यांच्याकडे जाणं नाही. अत्यंत दुःख होता. विठ्ठल पंत नामचिंतनामध्ये काळ घालू लागले. देवाचं चिंतन करतात, नामचिंतन करतात, इंद्रायणीच्या काठाला जाऊन बसतात, काळ घालू लागले. होता करता त्या ठिकाणी जी देवाची इच्छा होती अशा पद्धतीनं रखुमाबाईला दिवस गेले. आणि त्या ठिकाणी दिवस गेल्यानंतर असा त्या ठिकाणी छळामध्ये 12 वर्षाचा काळ निघून गेला. संन्यास आश्रम घेऊन पुन्हा ग्रस्त आश्रम स्वीकारल्यानंतर 12 वर्षाचा काळ त्यांचा अशा पद्धतीनं असणारा लोकांच्या छळामध्ये, ह्या सगळ्या सासुरवास सहन करण्यामध्ये निघून गेलेला आहे. आणि 12 वर्षांनी त्यांना पहिलं अपत्य झालेलं आहे. ते अपत्य कधी झालं त्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्रीमुख संवर माघ वद्यामध्ये प्रतिपदेला, माघ महिन्यामध्ये आणि वद्य प्रतिपदेच्या दिवशी प्रातकाली सोमवारी पहिल्या मुलाचा जन्म झाला. ते निवृत्तीनाथ दादा होते. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की. सोमवारी जन्म झाला, प्रातकाली जन्म झाला, माघ महिन्यामध्ये झाला. महाराज त्यांचं नाव निवृत्ती ठेवण्यात आलं. त्यांचं जातक पाहिलं, त्यांचा त्या पद्धतीनं निवृत्ती आणि पाहिलं विठ्ठल पंतांनी कोण आहे हा निवृत्ती माझ्या पोटाला आलेला, तर लक्षात आलं साक्षात शंकराचा अवतार आहे. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही ब्रह्मा सोपान माया मुक्ताई. साक्षात शिवाचा अवतार, साक्षात शिवच निवृत्तीनाथाच्या रूपाने त्या ठिकाणी जन्माला आले. आनंद वाटला. मुलगा झाल्यानंतर काही दुःख कमी झालं, बरं झालं. त्या ठिकाणी साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी पोटाला आले. होता करता 2 वर्षानंतर पुन्हा विठ्ठल पंतांना दुसरा त्या ठिकाणी मुलगा होतो. श्रावण वद्य अष्टमी
श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता गुरुवारी दुसऱ्या मुलांचा जन्म झाला. त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. अलंकापुरीला अवतार धारण केलेला आहे विष्णू परमात्म्याने साक्षात. श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता का झाला, तर हे साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतारच ज्ञानोबराय आहेत. म्हणून श्रावण महिन्यामध्ये वद्य अष्टमीच्या दिवशी रात्रीच्या 12 वाजता ज्ञानोबरायांचा जन्म झाला. आणि मग होता करता पुन्हा 2 वर्ष निघून जातात. आणि 2 वर्ष निघून गेल्यानंतर तिसरा मुलगा होतो. तो त्या ठिकाणी असणारा हा तिसरा मुलगा म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहे. तर ते कधी होतात त्या ठिकाणी, तर त्यांचं वर्णन केलेलं आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला, आता गेली ना पौर्णिमा पाठीमागची, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला रविवारी दुपारी 12 वाजता सोपान काकाचा जन्म झालेला आहे. हे सोपान काका म्हणजेच त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. श्री संत सोपान काका महाराज की जय. होता करता नंतर 2 वर्षाच्या अंतराने पुन्हा त्या ठिकाणी रखमाबाईला दिवस गेले. आणि नंतर मात्र त्या ठिकाणी असणारे आश्विन महिन्यामध्ये मार्गशीर्ष आपलं घट प्रतिपदा बसते आहे का नाही, आश्विनच महिना आहे ना तो. आश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेच्या दिवशी सकाळी सकाळी त्या ठिकाणी असणारा जो जन्म झाला तो मुक्ताबाईचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. कारण ही मुक्ताबाई कोण आहे, आदिशक्तीचा त्या ठिकाणी अवतार आहे. म्हणून जो घट बसतात त्या घट बसण्याच्या प्रतिपदेला आश्विन महिन्यामध्ये ना देवा कोणता, बरोबर आहे ना, आश्विन. हा, आश्विन वद्य प्रतिपदेला त्या ठिकाणी मुक्ताबाईचा जन्म झाला. ही मुक्ताबाई म्हणजेच त्या ठिकाणी कोणाचा अवतार आहे, तर आदिशक्तीचा अवतार आहे. मुक्ताबाईलाच त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या आदिशक्तीचा अवतार आहे, त्याच सरस्वती मातेचा त्या ठिकाणी अवतार आहे. आणि त्याच असणाऱ्या अंबिका आहेत. चित शक्ती ती मुक्ताबाई आहे. तिलाच योगमाया म्हटलेला आहे, दुर्गा म्हटलेलं आहे, भद्रकाली म्हटलेलं आहे, विजया म्हटलेलं आहे, माया म्हटलेलं आहे, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका अशा पद्धतीनं असणाऱ्या मुक्ताबाईचा जन्म झाला. आणि म्हणून हे 4ही देव, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या नावाने 4 देवाचं अवतरण झालं. ते म्हणजेच त्या ठिकाणी विठ्ठल पंतांच्या कुळामध्ये रुक्मिणीबाईच्या पोटी नाही का नाही. आणि 4 देवाचं अवतरण झालेलं आहे. साक्षात 4 देव त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. मोठा मुलगा शंकराचा अवतार, ज्ञानोबराय महाविष्णूचे अवतार, सोपान काका ब्रह्मदेवाचा अवतार आणि मुक्ताबाई म्हणजे साक्षात आदिशक्ती मुक्ताबाई, अशी 4ही देवांचा अवतार झाला. हळूहळू त्यांच्या अंगणामध्ये ते रांगू लागलेले आहेत. एवढं जे काही दुःख झालं होतं आतापर्यंत ते दुःख हळूहळू विठ्ठलपंत विसरू लागले. बरं झालं. आणि अत्यंत सुंदर तेजस्वी, साक्षात देवच होते ते. आणि देवच असल्यामुळे अत्यंत लावण्यवान, तेजस्वी, सुंदर त्या ठिकाणी होते. बांधा चांगला, सुंदर प्रकारचं तेज चेहऱ्यावरती, कुरुळे केश, गोड गोड बोलायचे, उपजताच ज्ञानी असणारे. त्या मुलाकडे पाहिल्यानंतर दोघंही आई वडिलाला अत्यंत आनंद होऊ लागलेला आहे. दुःख नष्ट झालेलं आहे आणि त्यांना सर्व सुखाची त्या ठिकाणी काय झालेली प्राप्ती झालेली आहे. कारण जगाच्या कल्याणाकरताच त्या देवाचा त्या ठिकाणी काय झालेला आहे, अवतार झालेला आहे. आणि हे जे काही 3 मुलं आहेत, तर 3 देव प्रत्यक्ष परब्रह्मच त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत असं वर्णन केलेलं आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशले. महाराज अवतार आहेत. कशा करता त्या ठिकाणी अवतार झाला हो? अवतार तुम्हा धराया कारण. कशा करता अवतार झाला? उद्धरया जन जड जीवा, जड जीवाचा त्या ठिकाणी उद्धार करण्याकरता अवतार झालेला आहे. हे ती 4ही त्या ठिकाणी देव आले कशा करता? येथे उपकारासाठी
आले घर ज्या वैकुंठी ब्रह्ममूर्ती संत जगी आवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी आवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले दीन जना उद्धरया आले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उत्तरयाले दीन जना उद्धरयाले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. तो काळाची परिस्थिती होते ही ज्ञानाची मक्तेदारी एका वर्गाकडे गेली होती. बाकीचे लोक सगळे अज्ञानी राहिले होते, अज्ञानामध्ये भरडून जात होते, दुःखामध्ये भरडून जात होते. ज्ञान कोणाला कळत नव्हतं आणि काही लोकांची पिळवणूक केली होती. या समाजामध्ये विषमता निर्माण झाली होती. त्या ठिकाणी अशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती आणि भक्ती मार्गाची वहिवाट राहिली नव्हती. अत्यंत सूक्ष्म मार्ग, कोणी म्हणायचं योग करा, कोणी म्हणायचं कर्म मार्गाने चला, कोणी म्हणायचं आमच्या मागे या, आम्ही तुम्हाला कान फुकतो, ज्ञान सांगतो. लोक पिळवणूक करू लागले. सर्व बहुजन समाजाची, अज्ञानी समाजाची काही त्या ठिकाणी सोंग ढोंग घेऊन जे काही ते लोक येतं ते पिळवणूक करू लागले. हे सोंग ढोंग पिळवणूक काढून भक्ती मार्ग दाखवण्याकरता आणि राजमार्ग करण्याकरता संतांचा अवतार झाला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. महाराज हे अवतारी साक्षात त्या ठिकाणी कधी कधी संत, पण हे देवच संत रूपाने अवतीर्ण झाले बर का. कधी कधी संत रूपाने येत असतात, पण हे देव आहेत आणि संत रूपाने आलेले आहेत. यांचे अवतार आहेत, बरेचसे अवतार आहेत ना. मच्छिंद्रनाथाचा कोणता अवतार आहे? कवी नारायण आहे का नाही. गोरक्षनाथाचा अवतार हरिनारायण, गहिनीनाथाचा करभंजन नारायण. हे जसे अवतार आहेत तसे हे मागचे शिव, महाविष्णू, सोपानदेव, मुक्ताबाई हे चारही देव त्या ठिकाणी अवताराला आलेले आहेत. आणि अवताराला आल्यानंतर त्या ठिकाणी राहू लागले. राहत असताना पण आळंदीच्या लोकांना 4 देव अवतरले, पण त्यांना काही किंमत कळाली नाही. तरी देखील या मुलाकडे, तेजस्वी मुलाकडे पाहून तरी त्यांना दया यायला पाहिजे होती, पण त्यांना दया आली नाही. उलट ते जास्त क्रोधायमान झाले आणि जास्त त्या ठिकाणी निंदा करू लागले, विठ्ठल पंतांची निंदा करू लागले. बघा, संन्यासी आणि 4 पोराला जन्म दिलाय त्यांनी, कशाचा संन्यासी, मग तर जास्तच त्रास देऊ लागले. विठ्ठल पंत आता रडतात आणि त्या ठिकाणी आळंदीकरांना विचारतात, बाबा माझं जाऊ द्या, आमच्या पत्नीचं जाऊ द्या, आम्ही मोठाले आहेत, आमचं त्या ठिकाणी जीवन गेलं, पण आमच्या मुलांसाठी तरी तुम्ही असा त्रास देऊ नका, मुलांचा तरी उपवास करू नका, त्यांच्यासाठी तरी आळंदीतला त्या ठिकाणी रस्ता, आळंदीचे दरवाजे बंद करू नका. ही ब्राह्मण सभा म्हणली, पतिताच्या मुलांना आम्ही आळंदीत कसे येऊ देऊ, त्यांना आळंदीतला दरवाजा बंद, आमच्या घराचे दरवाजे बंद, त्यांना आम्ही येऊ देणार नाही, आमच्या मुलात खेळू देणार नाही, त्यांना आमच्या घराची पायरी चढू देणार नाही, कारण विंटाळ होईल ना तो आम्हाला, आम्ही सोहळ्यामध्ये राहत असतो. हे पतिताचे मुलं आहेत, अजिबात त्या ठिकाणी आळंदीत आले नाही पाहिजे. हे लहान लहानपणी इंद्रायणीला स्नानाला जायचे ना, इंद्रायणीला पण स्नानाला नाही गेले पाहिजे, कारण पाण्याला विंटाळ होतो. मला तुम्ही सांगा, शास्त्रात असं सांगितलेलं आहे, पाण्याला ना अग्नीला कधीच विंटाळ होत नाही. मग आता हे किती त्या ठिकाणी असणारी ती त्या टायमाचा तो कर्मकांडपणा, ढोंगीपणा,
हे निर्माण झालं होतं. ज्ञानेश्वर महाराज लहानच होते, पण माऊली म्हणजे थोडं थांबा, हे सगळं ढोंगसोंगच काढण्याकरताच माझा अवतार झालेला आहे, काळजी करू नका तुम्ही. असं कितीतरी लोकांना तुम्ही त्रास दिला, उपासत्मक केलेलं आहे ना, हे सगळं निवृत्त करण्याकरताच मी त्या ठिकाणी अवतीर्ण झालेलो आहे, असं ज्ञानोबराय मनात म्हणायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आळंदीमध्ये उपवास चाललेला आहे, छळ होऊ लागलेला आहे. रुक्मिणबाई म्हणू लागल्या विठ्ठल पंतांना, काहो आपण आळंदी तरी सोडून जाऊ, कारण आपल्या मुलांच्या मनावर जर असा काही जर परिणाम झाला तर हे मुलं पुढं मोठ्यापणी चांगलं जीवन जगायचं तर जगणार नाही, त्यांच्या मनावर परिणाम होईल. कारण या मुलादेखत आळंदीतले लोक त्यांची निंदा करू लागले, त्यांच्या आई वडिलाची निंदा करायची. काय तुमचा बाप, काय तुमची माय, काय तुमचा बाप रे पोराव, पतीत येतो पातकी येतो. अरे असा निषिद्ध कर्म करणारा कुठं बाप असतोय का, अशी कुठं माय असते का? आणि म्हणून ह्या लहानल्या मुलांना अत्यंत दुःख व्हायचं, रडायचे ते. आणि म्हणून रुक्मिणीबाईच्या हृदयामध्ये कळवळा निर्माण झाला, आपण जाऊ कुठं तरी निघून. आणि म्हणून हे कुटुंब आळंदी सोडून काही दिवस कुठंतरी जाऊन राहायचे, कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन राहायचे. त्या टायमाला बी काही दयावान लोक होते ना, काही भक्त मंडळी दयावान होते, तिथं जाऊन राहायचे, आम्हाला सांभाळा बरं. आणि त्या गावामध्ये असं काही गावांचे नावं आलेले आहेत आळंदी पंचक्रोशीमध्ये, त्या पंचक्रोशीमध्ये जाऊन राहायचे, सांभाळा म्हणायचे. ते लोक सांभाळायचे काही दिवस. पण आळंदीतल्या ब्राह्मणाने पुन्हा तिथं जाऊन सांगायचं, यांना गावात ठेवू नका, नाहीतर तुमच्या गावात आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. ते लोक नंतर काढून द्यायचे. असं करता करता विठ्ठल पंतांना वाटलं आपण काय करू, त्र्यंबकेश्वरलाच जाऊ. आणि त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तिथं भगवान शंकराचं दर्शन करू. ब्रह्मगिरी नावाचा जे काही पर्वत आहे हा पुण्य पावन आहे असं म्हणतात. त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा केल्यानंतर काहीतरी पुण्य होत असतं आणि काहीतरी भाग्याचा उदय होत असतो म्हटले. कारण ब्रह्मगिरी काय असं म्हटलेलं आहे ना, कुशावर्ता करिता स्नान, नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्यांच्या पुण्यानाही गणना. ब्रह्मगिरीची जर प्रदक्षिणा केली तर पुण्य होईल, या ब्राह्मणांच्या बुद्धीमध्ये काहीतरी प्रकाश पडन आणि आपल्या मुलांना ते पुन्हा मौजी बंधनाचा अधिकार देतील, जातीमध्ये घेतील. आणि म्हणून त्र्यंबकेश्वरला हे कुटुंब सगळं जातात आणि तिथं गेल्यानंतर भगवान शंकराचं दर्शन करून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणाला सुरुवात करतात. असा 1 दिवस 2 दिवस नाही, 6 महिने त्या ठिकाणी राहतात. तर निवृत्तीनाथ दादा जे असतात ना मोठे, हे ज्ञानोबांना सांगतात, ज्ञानोबा हेच माझं ठिकाण आहे. मला इथं आल्यानंतर असं वाटतंय की मी इथंच पुन्हा येणार आहे आणि इथंच मी समाधी घेणार आहे, कारण हे माझं त्या ठिकाणी समाधीचं ठिकाण आहे. त्याच टायमाला निवृत्तीनाथ महाराजांनी ते समाधीचं ठिकाण काय केलेलं आहे पाहून ठेवलं. मला इथं समाधी घ्यायची. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करतात. सुंदरसा प्रसंग आहे. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना खरोखरच एक दिवस जे नाथपंथी होते, आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, हे नाथ पंथाचाच अनुग्रह होता त्या घराण्याला. आणि म्हणून आता गोरक्षनाथाचीच आज्ञा झाली गहिनीनाथाला. गहिनीनाथ ब्रह्मगिरीवर राहत होते, ते एका गुहेमध्ये राहत होते. गोरक्षनाथाने गहिनीनाथाला सांगितलंय, गहिनीनाथा हे कुटुंब प्रदक्षिणा करण्याकरता आलेले आहेत. आता आपला जो काही अध्यात्म विद्येचा जो काही बोध आहे, गुह्य ज्ञान आहे, ही परंपरा चालवण्याकरता निवृत्तीनाथ दादांना तुम्ही बोध द्या, निवृत्तीला बोध द्या. आणि म्हणून निवृत्तीला तुम्ही या गुहेमध्ये बोलून घ्या, काही करून त्या ठिकाणी तुम्ही बोध द्या. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी